तो अंगठ्या विकायचा आणि आता त्याचं नाव देशभरात धर्मांतराच्या रॅकेटचा मास्टरमाइंड म्हणून समोर आलंय। आज आपण छांगूर बाबा कोण होता, त्याच्यावर काय आरोप होते, हे सगळंच सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर जिल्ह्यात एक साधा माणूस नाव जमालुद्दीन, काही वर्षांपूर्वीपर्यंत सायकलवर फिरत अंगठ्या विकणारा, सामान्य गरीब आणि कुणाच्याही लक्षात न येणारा, पण आज त्याचं नाव घेतलं जातंय देशातल्या सर्वात मोठ्या धर्मांतर रॅकेटचा मास्टरमाइंड म्हणून। जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा, तो स्वतःची ओळख अशी द्यायचा की हाजी पीर जमालुद्दीन म्हणून। एकेकाळी मुंबईच्या एका दर्ग्याबाहेर तो अंगठ्या विकायचा आणि इथूनच सुरू झाला त्याचा थक्क करणारा हा प्रवास, जो मुंबईपासून त्याला थेट दुबईपर्यंत घेऊन गेला। तो अशा आखाती देशातील इस्लामिक संस्थांच्या संपर्कात आला ज्यांचं एकच उद्दिष्ट होतं हिंदूंचं इस्लाममध्ये धर्मांतर करणं। बलरामपूरमध्ये आल्यानंतर जमालुद्दीनने स्वतःच एक वेगळं साम्राज्य उभारलं। 70 खोल्यांची एक कोठी, विदेशी संगमरवर, शक्तिवर्धक औषधं, मसाज तेल आणि विदेशी प्राणी, एकदम शाही जीवनशैली, आणि हे सगळं उभारलं धर्मांतराच्या पैशातून। छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीनवर आरोप आहेत की त्याने तब्बल 1500 पेक्षा जास्त हिंदू तरुणींचं बेकायदेशीर धर्मांतर केलंय। या धर्मांतराचे रेट सुद्धा ठरलेले होते। ब्राह्मण, ठाकूर, शीख तरुणींसाठी 15 ते 16 लाख रुपये, ओबीसी वर्गासाठी 10 ते 12 लाख रुपये आणि इतरांसाठी 8 ते 10 लाख रुपये। छांगूर बाबा एजंट्सच्या माध्यमातून तरुणींना टार्गेट करायचा। राजस्थान, लखनौ, बलरामपूर आणि पुणे या ठिकाणी हे नेटवर्क पसरलेलं होतं। त्याचे अनुयायी, नातेवाईक विविध भागात जाऊन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारायला प्रवृत्त करायचे। आजमगडमध्ये याच गुन्ह्यात काही नातेवाईकांवर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता। एटीएस आणि एसटीएफने छांगूर बाबाला अटक केली। ईडीने मनी लॉन्ड्रिंग आणि विदेशी निधीचा तपास सुरू केलाय। त्याच्या नावावर 40 बँक अकाउंट आणि जवळपास 100 कोटीहून अधिक संपत्ती सापडली आहे। शिवाय पंजाब आणि महाराष्ट्रातही त्याची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलंय। उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या बेकायदेशीर कोठीवर 3 दिवसांपासून बुलडोझर चालवलाय। एसटीएफच्या तपासानुसार बलरामपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील काही पोलीस व एएलयू अधिकाऱ्यांनीही पैशाच्या मोबदल्यात छांगूर बाबाला संरक्षण दिल्याचा धक्कादायक खुलासा सुद्धा झालेला आहे। बाबाचं ध्येय एकच होतं, बलरामपूर आणि इतर परिसरातील लोकसंख्येचं धार्मिक चित्र बदलणं। बाबा आणि त्याची जवळची सहकारी नीतू रोहरा उर्फ नसरीन या दोघांनाही न्यायालयाने 7 दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे। या काळात आयबी आणि एनआयए दोघांची चौकशी करणार आहे। कोणताही धर्म खरं तर वाईट नाहीये, मात्र जबरदस्ती, लालच, फसवणूक आणि षडयंत्र करून कोणाचीही फसवणूक करणं हा गुन्हा असतो। आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या काही चेहऱ्यांमागे काय लपलेलं आहे हे कधीच सांगता येत नाही। धर्माचा मुखवटा घालून जर कोणी माणुसकीचं शोषण करत असेल तर मात्र त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।